नमस्कार, मी अश्विनी जयतपाळ. नवी मुंबई संवाद चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. मावळा प्रतिष्ठान आयोजित भव्य शिवजयंती सोहळा 2026. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, रयतेचे राजे, धर्मरक्षक आणि राष्ट्रनायक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शौर्य, पराक्रम आणि स्वाभिमानाचा हा भव्य उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या ऐतिहासिक सोहळ्याला अनेक विशेष मान्यवरांची उपस्थिती लाभली. यावेळी खासदार नरेशजी म्हस्के, नगरसेवक शिवसेना गटनेते मनोज हळदणकर, नगरसेवक आकाश मडवी, नगरसेवक राजू कांबळे, नगरसेविका पूजा राजू पाटील, नगरसेविका हेमांगी सोनावणे, नगरसेविका ऐश्वर्या सोनावणे, तसेच समाजसेविका रवींद्र पाटील, समाजसेविका गगनदीप कोळी यांच्यासह अनेक मान्यवर, कार्यकर्ते, महिला भगिनी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवरायांच्या विचारांची ज्योत प्रत्येकाच्या हृदयात प्रज्वलित करणारा, एकतेचा, प्रेरणेचा आणि स्वाभिमानाचा संदेश देणारा हा सोहळा सर्वांसाठीच अविस्मरणीय ठरला. यात शिवरायांच्या विचारांनी प्रेरित होऊन स्वराज्याच्या मूल्यांना पुढे नेण्याचा संकल्पही करण्यात आला. अशाच नवनवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी हे आपलं तसं 7वं वर्ष आहे. पण पहिल्या वर्षापासून आम्ही नवनवीन कार्यक्रम राबवतो या शिवजयंती सोहळ्याच्या निमित्ताने. इथून पुढेही भविष्यात आम्ही नवीन नवीन कार्यक्रम राबवू आणि मंडळाची अजून उत्तरोत्तर प्रगती हो, अजून सामाजिक कार्य आमच्या मंडळाकडून हो, हीच प्रयत्न करेन. आम्ही शिवज्योत पूजन केलं. जी ज्योत आम्ही वाशीवरून आणतो, ती रायगडावरून येते, मग वाशीवरून आम्ही इकडे आणतो. शिवज्योत पूजन झालं, त्याच्यानंतर प्रतिमेचे पूजन झालं, महाराजांच्या सत्यनारायणाची महापूजा झाली. त्याच्यानंतर आम्ही किल्ले आणि रांगोळी स्पर्धा ठेवलेल्या, त्याचं बक्षीस वितरण करण्यात आलं. त्याच्यानंतर आम्ही महिलांची खास अशी कुठेही काढली नव्हती विभागामध्ये, महिलांची बाईक रॅली काढली. त्याच्यानंतर त्यांनी लेझिम खेळही ठिकठिकाणी केले. आणि आता संध्याकाळी युवा शाहीर आविष्कार देसिंगे यांचा लोककलेचा आविष्कार नावाचा पोवाड्यांचा कार्यक्रम आम्ही केला, त्यांनी पोवाडा रूपी सेवा आपल्या महाराजांच्या चरणी अर्पण केली मावळा प्रतिष्ठानच्या वतीने. आणि त्यानंतर आम्ही आता महाप्रसादाचे आयोजन केलेलं मंडळातर्फे. मी आज छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. आपण पाहिल्यास गेल्या 7 वर्षापासून मावळा प्रतिष्ठानच्या माध्यमातून या ठिकाणी शिवजयंती अगदी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते आणि दरवर्षी नाविन्यपूर्ण साजरी करत असतो. मग कधी पोवाडा असेल, कधी महिलांचा कार्यक्रम असेल, कधी मिरवणूक असेल, अशा विविध पद्धतीने आपण ज्या आपण मंडळाला भेट दिली असेल शिवजयंतीला, आपल्याला ह्या वर्षाचा जो कार्यक्रम पुढच्या वर्षी दिसणार नाही. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम होत असतात आणि एक नाविन्यपूर्ण या ठिकाणी लोकांना काहीतरी देण्याचा मंडळाचा प्रयत्न असतो. या ठिकाणी शिवजयंतीचा उत्साह अगदी आपण पाहिला असेल, एकदम भरभरून वाढला होता. पोवाडा एकदम सुंदर पद्धतीने झाला. या ठिकाणी मावळा प्रतिष्ठान असेल, लोकमान्य सेवा समिती असेल, अंकुश सोनावणे मित्र मंडळ असेल, या सर्वांच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम या विभागामध्ये राबवले जात होते. मग ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असेल, लोकमान्य समितीच्या माध्यमातून, तुमचं गणेश उत्सव असेल, सोनावणे मित्र मंडळाच्या माध्यमातून, मग ते विद्यार्थ्यांसाठी असेल किंवा अनेक गरजू विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रम राबवले जातात, रक्तदान शिबिर राबवले जातात. आणि आज सर्वांचं आपण पाहिले असेल, हे सर्व कार्यकर्ते अगदी या ठिकाणी एक दिलाने एकजुटीने जुटलेले आहेत आणि लोकांपर्यंत सर्व हे आम्ही जे कार्य केले ते लोकांपर्यंत पोहोचलेले. आणि आज मगाशी खासदारांनी सांगितल्याप्रमाणे हाच लोकांनी आशीर्वाद दिलेले आहे, कारण सामान्य जनतेशी नाळ जोडलेले आम्ही सर्व सामान्य कार्यकर्ते आहोत, जमिनीवर रुजलेले कार्यकर्ते आहोत. त्यामुळे इथं जे काही सामाजिक उपक्रम असतील, सांस्कृतिक कार्यक्रम असेल किंवा आपले उत्साह कार्यक्रम असतील, हे अनेक अशा चांगल्या पद्धतीने राबवले जातात आणि निश्चित स्वरूपात लोकांना या ठिकाणी आनंद घेता येतो. आणि खरोखर लोकांचं देखील मी या ठिकाणी मनपूर्वक आभार मानेन की ते या ठिकाणी आमच्या प्रत्येक कार्यक्रमाला भरपूर असा प्रतिसाद देत असतात. म्हणजे एक आशीर्वाद रूपाने त्या ठिकाणी भेट देत असतात. त्यांच्या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो. या ठिकाणी पुनश्च एकदा शिवजयंती निमित्त या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. अंकुश सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली मावळा प्रतिष्ठान ऐरोली गेले कित्येक वर्ष या ठिकाणी शिवजयंतीचा सोहळा खूप मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मी तर म्हणेल छत्रपती शिवाजी महाराज यांचं जे काही स्थान आहे
रोज जरी आपण शिवजयंती साजरी केली तरी ती कमी पडणार आहे. 365 दिवस छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी व्हायला पाहिजे या मताचा मी आहे. अंकुश सोनावणे या विभागात सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती उत्सव सोहळा असेल खूप मोठ्या प्रमाणात मोठ्या उत्साहात साजरे करतात आणि नागरिकांनी त्याचं बक्षीस त्यांना दिलेलं आहे. दोन्ही आमची वहिनी आणि आमची मुलगी दोघंही निवडून आले आहेत. बरोबर आमचा मनोज हळदणकर हे सुद्धा निवडून आलेले आणि या पॅनलला आम्ही गटनेत्याचा मान दिलेला आहे. शिवसेनेतर्फे या परिसरातील सर्व मतदारांचे मी आभार मानतो.